आज मी जेवण बनवणारा नाश्ता. आज आहे संडे स्पेशल. काहीतरी वेगळं स्पेशल बनवायचं आहे. बरेच दिवस आम्ही इडली बनवली नव्हती, त्यामुळे आज इडली ही बनवली जाणार आहे. त्याच्यासाठी मी आदल्याच दिवशी तांदूळ हे 3 वाटी भिजवले होते. रेशनचे तांदूळ मी घेतले होते. तुम्हाला जे मार्केटमध्ये अवेलेबल असतील, रेशनचा तांदूळ नाही मिळाला तर तुम्ही जाडा तांदूळ मार्केटमधला घेऊ शकता. आणि आता हा स्वच्छ असा पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर डाळ, उडदाची डाळ 1 वाटी ही पण स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आणि दोन्ही एकत्र असे भिजत घालणार आहे. आणि थोडे एक पेर होईल, आपल्या बोटचं पेर बुडेल एवढं वरती पाणी तांदूळ आणि डाळीच्या वरती आलं पाहिजे. इतकं पाणी बस होतं, एक पेर हे एवढं. आणि हे झाकून ठेवायचं आहे 8 तासासाठी. 8 तासानंतर आपण डाळ आणि तांदूळ चांगली भिजलेली असते. आणि त्याच्यासाठी पोहे पण मी पाव वाटी घेतलेले आहेत आणि चांगले ते भिजत घातलेले आहेत आता. आणि आता तांदूळ पाहू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आपल्या बोटांनी सुद्धा असे एकदम मऊ तुकडे होतात तांदळाचे, इतकं सॉफ्ट झालेले आहेत तांदूळ. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 पळी होईल एवढं मी घालून घेतलेलं आहे. हे चांगलं जास्त प्रमाणात घ्यायचं नाही मिक्सरच्या भांड्यात एका वेळी, नाहीतर मिक्सरचं भांडं गरम होतं आणि लोड येतो मिक्सरला. त्याच्यासाठी कमी प्रमाणात तांदूळ घालायचे एका वेळी. आणि आता एकदम छानपैकी ग्राइंड झालेलं आहे. पोहे आता राहिलेल्या डाळी आणि तांदूळामध्ये हे घालून घेते आणि त्याच्यासोबतच ग्राइंड करून घेते चांगलं. पोह्यामुळे जाळीदार अशी मऊ लसलुशीत अशी इडली बनते. त्याच्यासाठी मी इथं पोह्याचा वापर केलेला आहे. आणि आता पावसाळा असल्यामुळे मी ह्या पिठामध्ये मीठ आणि सोडा, थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा आपला असतो तो अर्धा चमचा घातलेला आहे. आणि हे चांगलं असं फेटून घेतलेलं आहे 10 मिनटं. आणि आता हे पूर्ण रात्रभर 8 ते 10 तासासाठी हे पीठ भिजत ठेवलेलं आहे मी. 8 ते 10 तास झाल्यानंतर हे चांगलं छानपैकी फुगतं. आता पावसाळा आहे त्यामुळे इतकं पिठामध्ये उन्हाळ्यासारखं ते फुगत नाही. तरीसुद्धा मी एक ट्रिक सांगणार आहे, त्याच्यामुळे तुमची इडली एकदम छान अशी जाळीदार मऊ होईल पावसाळ्यात सुद्धा. आता हे सांबार करण्यासाठी इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत. प्रथम मी शेवग्याची शेंग 2 कट करून घेतलेले आहेत. आणि वांग, ज्या तुम्हाला भाज्या आवडतात, दोडका असू देत, दुधी असू देत, तुम्ही त्या भाज्या वापरा सांबारमध्ये. त्याच्यामुळे खूप अशी छान टेस्ट येते सांबारला. आता मी इथं वांग, बटाटा आणि शेवग्याची शेंग वापरलेली आहे. आणि टॅमॅटो घालणार आहे. असा असे आडवा उभा करून चौकोन पीस असे बटाट्याचे मी काप केलेले आहेत. आणि तसेच वांग्याचे सुद्धा केलेले आहेत. आणि इथे एक टॅमॅटो मी बारीक चिरून घालणार आहे. धुवून ह्याचे बियासुद्धा मी काढलेल्या आहेत. टॅमॅटोच्या बियांसकट घातलात तर खूप जास्त आंबटपणा येईल, त्याच्यामुळे मी याच्या बिया काढलेल्या आहेत सगळ्या. आणि बारीक असा टॅमॅटो हा चिरून घेतलेला आहे. त्याच्यासोबतच थोडी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. तुम्ही भाज्या जितक्या जास्त घालाल तेवढं छान सांबार टेस्टी बनतं. आणि आपल्याला डाळ पण प्रमाणात कमी घालावी लागते आणि भाज्या जास्त, त्याच्यामुळे ही सांबार एकदम टेस्टी बनतं. आता ह्या कुकरच्या भांड्यामध्ये मी आता हे सगळं साहित्य उकडायला घालणार आहे. हे शेवग्याची शेंग, बटाटा, वांग आणि हे टॅमॅटो, हे सर्व ह्याच्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. आणि कोथिंबीरसुद्धा. आता ही भिजवलेली मी 1 तासभर भिजत घातली होती. तुरीची डाळ आहे, तुरीची डाळच फक्त मी घातलेली आहे थोडीफार. आणि मऊ चांगली झालेली आहे 1 तासभर भिजत घातल्यामुळे. आणि त्यामुळे चांगली गीर होते. कुकरला 3 शिट्टीमध्येच ही डाळ एकदम पूर्ण गीर होते. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा घातलेली आहे. आणि शिजण्यासाठी 1-1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे. आणि आता हे कुकर बंद करून असं गॅसवरती मी ठेवते.
3 शिट्यामध्येच कुकरची डाळ शिजते. तोपर्यंत आपण चटणीसाठी मी इथं ओलं नारळ घेतला होता अर्धी वाटी, आणि ते मी अर्धी वाटीतून आपण खोबरं काढण्यासाठी एक ट्रिक आहे. आपण ही वाटी गरम करायची आहे गॅसवरती खोबऱ्याची, आणि तुम्हाला 2 मिनटं गरम केलात की इझिली ह्याच्यातलं खोबरं तुम्हाला चाकूने म्हणा उलटण्याने म्हणा तुम्ही इझी काढू शकता. आता तोपर्यंत मी इथं शेंगदाणे भाजत ठेवते. परतून घ्यायला लागले. शेंगदाणे चटणीसाठी मी घालते, तुम्ही फुटाण्याची डाळ जरी घातलात तरी चालेल. आणि आता हे थंड होऊ द्यायचे थोडा वेळ. आणि आता हे खोबऱ्याचं बक्कल आपलं गार झालेलं आहे. आणि आता हे बघू शकता ही इझी पूर्ण वाटी ही निघालेली आहे. आणि त्याची अशी पाट आहे ती पाठीमागची काढून घ्यायची आहे आपलं आणि त्याची अशी पातळ पातळ काप खोबऱ्याची करायची. पातळ काप केल्यामुळे कसं की खोबरं असं अखंड राहत नाही, मिक्सरमध्ये ग्राइंड करताना इझी होतं ग्राइंड. त्याच्यासाठी अशी पातळ पातळ अशी खोबऱ्याचे काप करायचे. चौकोन मोठे मोठे ठेवलेत तर ते बारीक होत नाही मिक्सरला. आणि आता हे शेंगदाणे गार थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये घातलेले आहेत. आता ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही लाल तिखट जरी वापरला तरी चालेल. मी इथं मिरची घालूनच चटणी बनवते. आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरून. आणि हे चांगलं पाणी थोडं घालून ही पेस्ट केलेली आहे चांगली चटणीची. आणि आपली ही चटणी बारीक झालेली आहे मिक्सरला. आणि वरतून आता मी इथं फोडणीसाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. वरून फोडणी देणार आहे जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि लाल मिर्च टाकलेली आहे. आता ही आपली चटणी मस्तपैकी अशी छान तयार आहे. आणि ह्याच्यामध्ये सांबार मसाला पण थोडासा मीठ घातलेला आहे. आणि हा सांबार मसाला घालून बघा, एकदम टेस्टी ही चटणी बनते. मला आवडते हिची टेस्ट, त्याच्यामुळे मी सांबार मसाला नेहमी वापरते. आता ही डाळ पण आपली शिजून आहे, तयार आहे. आता त्याच्यातले जे शेवग्याची शेंग आहे ड्रमस्टिक्स, त्या थोड्या साईडला मी काढून ठेवते. आधी ज्या 2 शेवग्याच्या शेंग टाकल्या होत्या त्या अशा. आता डाळ ही चांगली बारीक करून घ्यायची आहे. गिरच झालेली आहे त्यामुळे पटकन स्मॅश होते. आणि त्याच्यासाठी मी शेवग्याची शेंग साईडला केली होती, कारण ती पण फुटू नये त्याच्यामध्ये. आणि आता हा थोडासा आडवा उभा करून मोठा मोठा कांदा आपल्याला फोडणीसाठी सांबारच्या चिरून घ्यायचा आहे. जास्त असं पातळ बारीक कांदा चिरायचा नाही. सांबारसाठी थोडा मोठा मोठा फोडणीसाठी कांदा चिरून घ्यायचा आहे. आणि पॅन घेऊन त्याच्यामध्ये सांबारच्या फोडणीसाठी थोडंसं तेल घालणार आहे. 2 पळी होईल एवढं. जास्त तेल वापरायचं नाही. कट आपल्याला सांबारला नसला तरी चालतो, त्यामुळे थोडंफारच तेल असं वापरायचं आहे. त्याच्यामध्ये फोडणीला जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा जो आपण मोठा मोठा चिरला होता परतून घेणार आहे. एकदम मऊ होईपर्यंत करपायचं नाही आहे किंवा जास्त लालसर होऊ द्यायचं नाही. साधारण मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ही चिंच, थोडंसं आंबटपणा सांबारला आला की खूप छान टेस्ट येते, त्याच्यासाठी मी ही चिंच घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे थोडंसं परतून घेऊन हळद, सांबार मसाला 2 चमचे घातलेले आहेत. आपण टेबलस्पून जो पोह्याचा चमचा असतो त्याचं माप सांगितलेलं आहे मी, 2 चमचे. आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट मिरची पावडर ही मी वापरलेली आहे सांबारसाठी. पोहे खायच्या चमच्यानंच मी मेजरमेंट सांगायला लागले. आणि हे सुद्धा लो फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा आणि चांगले परतून घ्यायच्यात. आणि आता फ्लेवरसाठी थोडा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्यामुळे सांबारला जरा जास्त टेस्ट चांगली येते. आणि लो फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे, करपू द्यायचं नाही आहे, बिलकुल परतायचं आहे. आणि आता ह्या शेवग्याच्या शेंग साईडला ठेवलेल्या त्या मी टाकून घेतलेल्या आहेत.
आणि हा चांगलं बारीक झालेली आहे डाळ पाहू शकता सांबरसाठी. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि थोडीशी उकळी येऊ देणार आहे. ह्याच्यामध्ये हे बारीक करून थोडासा गूळ घातलेला आहे टेस्टसाठी. आंबट गोड तिखट असं सांबर हे छानपैकी टेस्टी लागतं. आणि हे एक उकळी आल्यानंतर मी गॅस बंद करून ठेवणार आहे. तोपर्यंत हे इडलीचं 8 तासानंतर हे चांगलं भिजलेलं आहे. हे पीठ पाहू शकता थोडंफार फुगलेलं आहे, तरी पण पावसाळा आहे त्यामुळं आपलं पीठ फुगत नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मी थोडासा लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळल्यामुळे काय होतं, थोडीशी हलकी फुलकी अशी इडली तयार होते, जाळीदार तयार होते. त्याच्यासाठी मी हा लिंबू पिळलेला आहे. तुम्ही नंतर पाहू शकता की इडली बनल्यानंतर मी दाखवते, तुम्हाला लक्षात येईल कशी हलकी फुलकी अशी इडली तयार झालेली आहे. आता इथं इडलीच्या पात्रासनी मी तेल लावलेलं आहे पहिला आणि इडलीचं पीठ त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे एक एक करून. पूर्ण वाटी भरायची नाही आहे, थोडंसं कमीच, कारण ती फुगल्यानंतर पूर्ण भरते. त्याच्यासाठी मी थोडं कमी घातलेलं आहे. आता हे स्टँड मी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवते. पाणी थोडं उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे. आता सर्वच मी प्लेट्स ह्याच्यामध्ये लावून घेते आणि एक 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती मी इडली शिजवून घेणार आहे. आता ही इडली झालेली आहे 10 मिनटात तयार. आणि आता ही सांबर आणि ही चटणी आणि ही इडली पाहू शकता किती छान अशा जाळीदार मस्त झालेली आहे ही इडली. 10 मिनटंच लागतात शिजायला. 10 मिनटात मीडियम गॅसवरती पटकन तयार होतात. आणि हा एकदम स्पॉन्जी जाळीदार एकदम हलक्या फुलक्या अशा इडल्या झालेल्या आहेत. मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र पाहू शकता अशी छान दिसते इडली. जाळीदार अशी सॉफ्ट झालेली आहे, हलकी फुलकी आणि टेस्टी पण झालेली आहे. रेशनचा तांदूळ नाही तर जाडा तांदूळ हा वापरावा लागतो इडलीसाठी. आणि अशा या छान इडल्या बनतात. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा मला. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.